नमस्कार, मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. चला गप्पा मारूया या विषयामध्ये आपण येऊया. तर चला गप्पा मारूया म्हणजे 5 ते 6 दिवस मी सांगून तुम्हाला सुट्टी घेतली होती. तर माझी सुट्टी संपलेली आहे. आजपासून काम चालू करत आहे. सोमवारपासून सगळ्यांच्या राहिलेल्या ऑर्डरी इथनं निघायला सुरुवात होईल. कोणाचं काही राहिलं असेल, काय असेल, त्यांनी हाय करून नंबरवरती घ्या. ज्यांना मी रेकी करत आहे, कुरिअर 4 दिवसांनी करत आहे, त्या सगळ्यांनी कोणीही वरती नंबर घेऊ नका. डबल ऑर्डर होतील आणि त्या ऑर्डर परत मी स्वीकारणार नाही. तुम्हाला डबल पैसे भरावे लागतील. त्यामुळं ते कुणी करू नका. प्रत्येकीनं ओपन स्क्रीनशॉट, जरा आपलं डोकं चालवा, गुगल करा, शेजारपाजारी नवरा मुलं कुणाला तरी विचारा की ओपन स्क्रीनशॉट म्हणजे काय. तर प्रत्येकीनं ओपन स्क्रीनशॉट, त्याचबरोबर पत्ता, पिनकोड नंबर आणि पत्त्यावरचं नाव. कृपया हात जोडून विनंती आहे की पत्ता देतात पण पत्त्यावरचं नाव देत नाहीत. नाव दिलं तर पिनकोड नंबर नसतो. तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित द्या. ओपन स्क्रीनशॉट असेल तरच ऑर्डर तुम्हाला मिळेल, अन्यथा ओपन स्क्रीनशॉट नसताना कोणालाही ऑर्डर मिळणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बास झाली तुझी नाटकं, आता आमचे पैसे मला परत दे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते, एकदा माझ्याकडं आलेले पैसे, ज्यावेळी मला त्या माणसाशी कायमचं नातं तोडायचं असतं त्याचवेळी मी त्या माणसाचे पैसे माघारी देते. अन्यथा माझा कायदा असा आहे की मी कधीही रिफंड करत नाही. तुम्हाला दमधीर असेल तर तुम्हाला तुमच्या वस्तू मिळतील. तुमची भाषा खालच्या लेवलची गेली तर मी तुमच्यापेक्षा खालच्या लेवलची बोलायला तयार आहे तुमच्याशी. त्यामुळं नाटकं तुझी बास कर, हे कर, ते कर, या भाषा माझ्याशी वापरू नका. जे जे मला म्हणतील ते पैसे तुलाच ठेव, तुझ्याच पोरावरनं वाळून टाक, तर सगळ्यांचं मला मान्य आहे. अशी भाषा वापरणाऱ्याचे कोणालाही वस्तूही मी देणार नाही आणि कुणाचे पैसेही मी माघारी देणार नाही. कुठंही कमेंट करा, तुम्हाला काय करायचं आहे ते करा, माझ्याशी गोड भाषा वापरा, तरच मी तुम्हाला रेकी देऊ शकते आणि तरच मी तुम्हाला वस्तू देऊ शकते. इथं कोणत्याही अडाणी लोकांना चान्स नाही. माझ्याकडची संपूर्ण लोक ही सुशिक्षित, चांगल्या घराण्याची, श्रद्धा आणि सबुरी असणारी आहेत. कुणीतरी नासका आंबा त्यातून जर ही भाषा वापरत असेल तर परिवारातनं त्यांना मला बाहेर हे काढलंच पाहिजे. तर भाषा व्यवस्थित वापरा, कारण मला पण स्वतःचा काही स्वाभिमान आहे, काही अडचणी आहेत म्हणून तुमचं राहिलेलं असतं. कुणाचाही पैसा खायचा नियत माझी नाही आहे. त्यामुळं अडचणी असतात म्हणून मला काही वेळा थांबावं लागतं. तशाच अडचणींमुळे मी आत्ता आठवडाभर काम केलं नव्हतं. तर आपली भाषा व्यवस्थित वापरा. ओपन स्क्रीनशॉट असल्याशिवाय ऑर्डर मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. कुठंतरी चौकोनी ह्याच्यात तुम्ही 960 रुपये पे केलेत आणि आता हे बाद झाली तुझी नाटकं वगैरे हे बोलणं मला चालणार नाही. मला ज्या दिवशी ओपन स्क्रीनशॉट मिळेल त्याच दिवशी मी तुमची ऑर्डर काढीन. मी 99% ही ऑर्डरच काढत असतील. 1% लोकांना कायमचे संबंध तोडत असते. त्यावेळी मी 0 रुपयात जरी काही विकलं तर त्या व्यक्तीला मी कधीही काही देत नाही. त्यामुळं पैसे माघारी मागताना विचार करा की ऑफर माझ्यासारख्या तुम्हाला कुठंही मिळणार नाही आहेत. आज कुणी रुपयासुद्धा तुम्हाला फुकटात देत नाही. कुठल्या साडीवर तुम्हाला ब्लाऊज पीस नाही, साधी पिशवीसुद्धा फुकटात येत नाही. कुठल्या कुंचमवर तुम्हाला एवढ्या मोठ्या गोष्टी फ्री येत नाहीत. कुठल्याच गोष्टीवर या यूट्यूबमध्ये फ्री देऊन कुणीही दाखवावं, मग मी बोलीन तुम्हाला की मी नाटकी आहे किंवा मी पैसे तुमचे खाते. तर मी कामही रोखठोक करते, मी बोलतेही रोखठोक आणि माझं वस्तू ज्या असतात ते तुम्हालाही तेवढ्याच रोखठोक काम करतात, तेवढ्याच पावरनं काम करत असतात. तर फक्त बोलण्याची भाषा आपली थोडीशी चांगली ठेवावी. मीच असं नाही, कोणत्याही यूट्यूबरशी बोलताना ज्याच्याकडनं आपण खरेदी करतो, ज्याच्याकडनं आपण रेकी घेतो, ज्याच्या हातनं तुम्हाला मिळणार असतं, त्याच्याबद्दलचे मनातले विचार हे चांगले असावेत. निदान माझ्या बाबतीत तरी माझ्याकडनं ऑर्डर मिळायला तुम्हाला 1 ते 2 महिने लागू शकतात. कंपल्सरी मला 50 ते 60,000 मेसेज रोजचे असतात. तेवढे मेसेज माझी वाचायची कॅपॅसिटी नाही आहे. माझ्याकडं कोणतेही कामगार नाही आहेत, माझ्याकडं कोणतीही टीम नाही आहे. मी आणि माझा नवरा दोघंच काम करत असतो. त्याच्यामुळं मला काम करायला उशीर लागतो. तुम्ही जर म्हणाल की आत्ता आम्हाला हे लग्नाचं ब्रेसलेट पाहिजे, ताई दे, आम्हाला रेकी नाही केली तर चालेल, मी आत्ता पिशवीमध्ये लगेच घालते, पत्ता लिहिते, कुरिअर करते. रेकी आहे म्हणजे त्याला नंबर आले. मला प्रत्येक मनुष्याला रेकी करायला कमीत कमी अर्धा तास लागतो. मग त्यानंतर ते कुरिअर पॅकिंगसाठी पडतं. मग पॅकिंग आदल्या दिवशीचं पण शिल्लक असू शकतं. म्हणजे मी तुम्हाला रेकी केल्यानंतर 4 दिवस ती वस्तू माझ्या इथंच असते. 4थ्या दिवशी ती इथनं कुरिअर होते. हे सगळ्यांनी डोक्यात घ्यायचं आहे. रत्नागिरी
आमच्या भागातली जी कुणी आहेत, कोकणपट्टीतली पोस्टवाले, कोणीही माझ्याकडं ऑर्डर करू नका. मी 0 रुपयात दिलं तरीही माझ्याकडं ऑर्डर करू नका, कारण तुमच्या इकडं पोस्टाच्या गोष्टी गहाळ होत आहेत आणि मला त्याचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे रत्नागिरी या बाजूच्या सगळ्या लोकांना पूर्णपणे, ज्यांच्या अगदी पुण्यात राहून सुद्धा कुणाकुणाच्या ऑर्डर मिळत नाहीत, या शंका आहेत, त्यांनी कधीच ऑर्डर करू नका. ज्यांना मी ब्लॉक केलं आहे ते मोठ्या कारणानं ब्लॉक केलेलं आहे, त्यांची कोणत्याही प्रकारे ब्लॉक काढले जाणार नाहीत, हे लक्षात ठेवा. मी माझ्या 1000 पट देऊन तुम्हाला रेकी देत असते. तुमची कामं व्हावीत, तुम्हाला सुख शांती समाधान लाभावं, तुमची मुलं बाळं, त्यांची शिक्षणं, नोकऱ्या, त्यांची लग्न, या सगळ्या गोष्टी, पती प्रेमापासून मी प्रत्येक गोष्टीवर काम करत असते. त्यामुळं मी काम रोखठोक करते. त्यामुळं तुमचंही माझ्याशी वागणं हे व्यवस्थित असलं पाहिजे, ही छोटीशी अपेक्षा. म्हणजे हात जोडून विनंती आहे की भाषा वापरताना थोडासा विचार करा प्रत्येकानं आणि मग काही पण मला बोला. सगळ्यात महत्त्वाचं आहे स्क्रीनशॉट आणि पत्ता, या दोन्ही गोष्टी नसतात. तुम्हाला जे काही पाहिजे आहे त्याचाही स्क्रीनशॉट नसतो. ताई तू त्या दिवशी ते दाखवलं ते मला आत्ता पाहिजे. ताईला माहीत असेल का त्या दिवशी काय दाखवलं? आज मला माहीत नाही आहे माझ्याकडे किती क्रिस्टल आहेत, ते शपथ सांगते मला यादी काढायला सुद्धा वेळ नाही आहे की माझ्याकडे किती क्रिस्टल आहे. मग त्या दिवशीचं ते मला काय आठवणार आहे? त्यामुळे जे तुम्हाला पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट तरी, नाही तर त्याचं नाव तरी, आणि ओपन स्क्रीनशॉट पैशाचा. बँकेत जेव्हा आपल्या गुगल पे, फोनपे आपण जेव्हा करतो तेव्हा जो स्क्रीनशॉट येतो तोच मला शेअर करायचा. कुठल्या तरी कोपऱ्यातमध्ये खोटी रक्कम लिहून किंवा खोटी नावं घालून या प्रकारचे जे कुणी माझ्याशी हे करतील त्याला मी काहीही देणार नाही, हे लक्षात ठेवायचं. कृपया करून यूट्यूबला खोट्या कमेंट कुणी करू नका. करायचे असतील तर नावासकट करा, म्हणजे मला इथं कळेल की तुम्हाला काही मिळालं आहे का मिळालं नाही आहे ते. या सगळ्या गोष्टी व्हिडिओ जरी तुम्हाला वाटलं ही खूप बोलती किंवा रोखठोक बोलती, तर मी अशीच आहे, कारण कामाची हीच पद्धत आहे. तर कृपया 99% मी कोणाचेही पैसे कधीच माघारी देत नाही. आणि त्यातनं तुम्ही स्वखुशीनं म्हणत असाल की तुझ्या पोरावरनं उतरून टाक, तुझ्या ह्याच्यावर करत जा, काय करत जा, तर मला अगदी 1000% मान्य आहे. मी तुमचे पैसे परत देणार नाही. मी माझ्या पोरावरनं उतरून बाबांना ती भेट करेल, हे लक्षात घ्या. त्यामुळे भाषा व्यवस्थित वापरा. चला, आजच्या गप्पांमध्ये रागवणं हेच होतं, किंवा जे महत्त्वाचं आहे मला आत्ता काम करताना त्या गोष्टीच मी तुम्हाला सांगितल्या होत्या. तर थोड्याशा सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग ऑर्डर करा. रोजचे स्टेटस चेक करा, ग्रुपवर सुद्धा स्टेटस चेक करा, कारण अतिशय सुंदर ऑफर आता आपल्याला कंपनीकडनं आलेल्या आहेत आणि त्या महिनाभर चालू राहणार आहेत. कोणती वस्तू तुम्हाला घ्यायची आणि त्याच्यावर कधी ऑफर येईल हे सांगता येत नाही. त्यामुळं त्या ऑफरचा लाभ घ्या सगळ्यांनी. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.